नमस्कार. मराठी महिन्याप्रमाणे फाल्गुन महिना संपतोय आणि चैत्र महिना सुरू होतोय. चैत्राचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि त्या दिवशी गुढीपाडवा साजरा होत असतो. त्यापूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे जी सगळ्यांनी आपण अनुभवली आहे. पहिलीपासून त्यापेक्षाही बालवाडीपासून शाळेत गेल्यावरती पहिल्यांदा राष्ट्रगीत होतं आणि राष्ट्रगीताच्या नंतर एक प्रतिज्ञा म्हटली जाते. त्या प्रतिज्ञेतली ओळ मला तुम्हाला सांगायची आहे. त्या विविधतेने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान असून त्या परंपरेचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. माझ्या ज्या परंपरा विविधतेने नटलेल्या आहेत त्या परंपरेचा माझ्या मनात अभिमान आहे. हे सलग 10 वर्ष माझा हात समोर करून मी प्रतिज्ञा म्हणत आलेलो आहे आणि त्या परंपरेचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी यासाठी मी प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा सुद्धा घेतलेली आहे. मला वाटतं ही प्रतिज्ञा भारतीय संविधानानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला दिली जाते. माझ्या देशातल्या वेगवेगळ्या परंपरा मग त्या कोणत्याही असो त्या परंपरेचा अभिमान त्या परंपरेचा पायीक असणाऱ्यांना असतो, त्या परंपरेचं पालन करणाऱ्यांना असतो. मग जर त्या परंपरेचा अभिमान बाळगायचा असेल तर मग त्याच परंपरांना शिव्या देण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये का आली आहे? का एखाद्याच्या परंपरेचं इतकं विडंबन केलं जातं? का त्याला फार वाईट पद्धतीने शिव्या दिल्या जातात? का एखाद्या धर्माची परंपरा वाईट आहे असं म्हटलं जातं? का तिला फक्त एका जातीशी जोडल्या जातं आणि तिच्यावरती अटॅक केला जातो? खरं तर पाडवा हा वर्षानुवर्षापासून युगानुयुगापासून साजरा होणारा आपला सण, ज्या दिवशी हिंदू नववर्ष पद्धतीमधल्या काही भागातल्या लोकांचं नववर्ष आहे असं आपण म्हणत असतो आणि या पाडव्याला नवं साल सुरू करण्याची पद्धत आमच्याकडे आहे. गेली कित्येक वर्ष हे नवं साल मोठ्या आनंदानं साजरं होत आलंय. पण मागच्या काही दिवसात या नव्या सालाविषयी आक्षेप व्यक्त केले जाऊ लागले. मंडळी, मी देखील त्याच मातीतला आहे, त्याच मराठी मातीतला आहे, त्याच मराठी संस्कृतीतला आहे ज्याला छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्याबरोबर बेंबीच्या देठापासून जय असा आवाज अगदी आतून काढावा वाटतो. कधीच या सणांना अशा स्वरूपाच्या ज्या स्वरूपात मांडलं जात आहे त्या विकृतीमध्ये कधी बघितल्या गेलं नाही किंवा ते कधी सांगितल्या गेलं नाही. का असे विषय अचानक आले आणि एका चांगल्या उत्तम परंपरेला बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ लागला? खरं तर ही मराठी माती, मराठी मुलूक आमच्या सगळ्याच मराठी परंपरांचा अभिमान बाळगतो. काही लोकांनी यावरती आक्षेप घ्यायला सुरुवात केली आणि नाना तऱ्हेच्या शंका, नाना तऱ्हेचे अगदीच घाणेरडे आरोप या सणावरती होऊ लागले. ते सगळे खोटे आहेत हे अनेकांनी पुराव्यानिशी सिद्ध केलंय आणि ते पुराव्यानिशी सिद्ध करणे हा व्हिडिओचा हेतू देखील नाही आहे. असे आरोप होत असताना देखील काही महनीय व्यक्ती हे सण साजरा करत आलेले आहेत. आता माझ्या बाजूच्या व्हिडिओच्या मागं त्या सगळ्या व्यक्तींचे छायाचित्र तुम्हाला दिसत राहतील. एक एक माणसं त्यात तुम्हाला दिसत राहतील. शरद पवार त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहेत, उदयनराजे भोसले त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहेत, सुप्रिया सुळे दिसत आहेत, अजित पवार दिसत आहेत. वेगवेगळी मंडळी हा सण साजरा करत आलेली आहे. अगदी शिवरायांच्या मावळ्यांच्या मधल्या काही लोकांच्या वंशजांनी सुद्धा हा सण उत्साहात याआधीही साजरा केलाय, आताही ते साजरा करतायत आणि पुढेही ते साजरा करतील. मग तरीही एखाद्या विशिष्ट धर्माला, एखाद्या विशिष्ट जातीला का टार्गेट केलं जातं? माझं म्हणणं इतकंच आहे की पाडव्याला जशा शिव्या घातल्या जातात, होळीला जशा शिव्या घातल्या जातात आणि त्या आम्ही गपचूप सहन करतो, ते करताना सुद्धा कोणत्याही धर्माच्या नववर्षाला, परंपरांना कधीही शिव्या घातल्या नाही किंवा वाईट म्हटलं नाही. काहींच्या परंपरांना आम्ही वाईट म्हणत नसू तर तुम्हाला पटो न पटो, तुम्हाला आवडो न आवडो, ही आमची परंपरा आहे. ही आमच्या बापजाद्यांनी सांगितलेली परंपरा आहे, माझ्या आजोबांनी सांगितली आहे, पंजोबांनी सांगितली आहे आणि त्यानंतर ते आम्ही पळत आलेलो आहोत. तुम्हीही सगळे तुमच्या घरात त्या परंपरा पाळत असता. जसं तुमच्या परंपरांना वाईट म्हटल्यावर वाईट वाटू शकतं ना, तसं मलाही माझ्या परंपरांना वाईट म्हटलं की माझ्याही भावना दुखावतात, मनाला खूप मोठी इजा होते. मंडळी, सणासुदीच्या दिवसात एकमेकांना शुभेच्छा द्याव्यात. आपण ईद मुबारकचा संदेश देतो, मेरी क्रिसमस म्हणतो, हॅप्पी न्यू इयर म्हणतो, हॅप्पी व्हॅलेंटाईन म्हणतो. कधी एकमेकांना शिव्या घालत नाहीत. पण पाडवा आणि शिमगा साजरा करताना मात्र का शिव्या घातल्या जातात? इतकी टाकून दिलेली माणसं असतात का, हा माझा प्रश्न आहे. तुमच्या परंपरांना वाईट म्हटल्यावर जसं तुम्हाला वाईट वाटतं आणि राग येतो ना, तसा अनेकांना
त्यांच्या परंपरांना वाईट म्हटल्यास राग येऊ शकतो. तुम्हाला पटो न पटो ही अनेकांची परंपरा आहे. तिचा सन्मान करता आला नाही हरकत नाही, पण अपमान तरी करू नका एवढीच विनंती करायची आहे. नमस्कार.